नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर कालपासून जे विद्यार्थी एमपीएससीच्या कंबाईन गट ब असेल, गट क असेल किंवा राज्यसेवेची परीक्षा असेल याची तयारी करतायत, या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण झालेले आहेत। आयोगाने एकाएकी रात्रीचं खेळ चाले म्हणल्यासारखं धडाधड नोटिफिकेशन टाकायला सुरुवात केलेली आहे आणि धडाधड ऐतिहासिक बदल हे स्पर्धा परीक्षेमध्ये करण्याचा निर्णय हा आयोगाकडून घेतलेला आहे। आता हा निर्णय किती टिकतोय, विद्यार्थी आंदोलन करतायत का, नेमका ह्याचा पुढे परिणाम काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवू आपण। पण सध्या जो आयोगाने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय जास्तीत जास्त तर तोट्याचेच आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने। काही गोष्टी फायद्याच्या आहेत, काही गोष्टी तोट्याच्या आहेत। आपण या वेगवेगळ्या निर्णयामुळे कोणते कोणते विद्यार्थ्यांना फायदे होणार आहेत किंवा कोणते कोणते तोटे होणार आहेत, परीक्षा पद्धत कशी असेल किंवा आयोगाच्या पत्रकामध्ये जी भाषा असते, लँग्वेज असते, ही थोडीशी कार्यालयीन लँग्वेज असते, विद्यार्थ्यांना लवकर ती लक्षात पण येत नाही। तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा घेणार आहोत आपण की नेमकं आयोगाला आपल्याला काय म्हणायचं आहे आणि कशा पद्धतीने परीक्षा पद्धती राबवली जाईल आणि कोणते कोणते बदल हे तुम्ही तुमच्या अभ्यासात करणं गरजेचं आहे, तुमच्या प्रोफाईलमध्ये करणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने तुमच्या माइंडसेटमध्ये करणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। पहिला मुद्दा, जी गट क ची जाहिरात आली त्याच्या अगोदर पहा, एकलव्य बॅच आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर लॉन्च केलेली आहे। गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य ह्या दोन्हीचाही सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, 1 वर्षाचा कालावधी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स, सराव टेस्ट, प्रश्नांचं विश्लेषण आणि वैयक्तिक तुम्हाला बॅच मध्ये लक्ष दिलं जाणार आहे। स्वस्तात ऑफर मध्ये बॅच आहे, सर्वांनी नक्की फायदा करून घ्या। एमपीएससीच्या मुलाखती दिलेले, सिलेक्ट झालेले आणि अनेक वर्ष एमपीएससी मध्ये मार्गदर्शन करण्याचा अनुभव असणारे मार्गदर्शन टीम हे तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे। तर बा, एकलव्य बॅच आहे महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर, नक्की फायदा करून घेऊ शकता तुम्ही। बॅच घेतल्यानंतर आठवड्याच्या आत आवडली नाही तर तुम्हाला रिफंड सुद्धा केलं जाईल, 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे। त्याच पद्धतीने बघा, ही जाहिरात आहे गट क ची, 2619 पदाची एकूण जाहिरात आहे ही। याच्यामध्ये जर काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर बघा, 2619 पदाची जाहिरात आलेली आहे आणि साहजिकच या पदामध्ये वाढ होणार आहे, हे फिक्स आहे, लक्षात ठेवा। आणि अजून एक एक्सप्लेनेशन सर्वात महत्वाचं आपलं आलं की एमपीएससी मध्ये ज्या गट क च्या सरळ सेवा परीक्षा जाणार आहेत त्याच्यासाठी वेगळी परीक्षा असणार आहे। कारण आपल्याला दिसतं इथं जे वेगवेगळे संवर्ग आहेत, उद्योग निरीक्षक असेल किंवा तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, सहाय्यक मोटार निरीक्षक, गटक लिपिक, टंकलेखक, हे जे संवर्ग आहेत ते पहिले आहेत तेच आहेत। याच्यामध्ये फक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे जे नवीन संवर्ग ऍड झालेला आहे आणि त्याच्या 461 जागा एएमयूआयच्या, एवढंच फक्त त्याच्यामध्ये ऍड झालेलं आहे। आता आयोगाने हे पत्रक टाकली, जाहिरात टाकली आणि त्यानंतर रात्री 2 पत्रक टाकले वेगवेगळे। एक राज्यसेवा परीक्षेमधून ऑप्शनल हा विषय वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि इतर काय त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। आपण गट क आणि गट ब बद्दलच बोलतो, इथं राज्यसेवेबद्दल सध्या काही बोलत नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर सीबीटी या मार्फत घेतली जाईल, असं स्पष्टपणे सुरुवातीच्याच पॅरेग्राफ मध्ये सांगितलेलं होतं। आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आहे, लक्षात ठेवा। बाकीचं मग फॉर्म भरायची तारीख वगैरे ह्या गोष्टी आपण तो विषय आता नाहीये। आता आपला विषय आहे की नवीन पद्धतीमध्ये फायदे तोटे विद्यार्थ्यांचे काय आहेत, डायरेक्ट त्या गोष्टीवर पाहू। त्यासाठी जे महत्वाचे मुद्दे जाहिरातीमधले ते घेतलेले आहेत। सर्वात महत्वाचं बघा, 8.2 चा जो मुद्दा होता जाहिरातीमध्ये, त्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे, सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणाली आधारावर म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी प्रमाणे ही परीक्षा घेतली जाणार आहे। परीक्षेमध्ये 1 पेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल, म्हणजे याच्यामध्ये शिफ्ट असणार आहेत। जसे आता आपल्याला टीसीएस आयबीपीएसच्या आपण वेगवेगळ्या मागची जी मेगा भरती झाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट होत्या, तशा पद्धतीने शिफ्ट याच्यामध्ये असल्या जाणार आहेत आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे। म्हणजे प्रत्येक शिफ्ट बघा, एकच जाहिरात आणि एकाच जाहिरातीला प्रत्येक शिफ्टला वेगवेगळी प्रश्नपत्रिका, म्हणजे एकूण आयोगाला प्रश्न किती तयार करावे लागणार आहेत। मग एवढे प्रश्न तयार करणं आयोगाला किती शक्य आहे, त्याच पद्धतीने कॉपी पेस्ट अगोदर झालेले प्रश्न किती होऊ शकतात, या सगळ्या गोष्टीचा विचार करा बरं तुम्ही। मी पण डिस्कस करतोय पण तुम्ही पण बघा, अशा पद्धतीने आहे। आणि सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकाचे स्वरूप व काठीण्य स्तरावर विचारात घेऊन परीक्षेमध्ये गुणाचे समानीकरण केले जाईल। समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन। टीसीएस आयबीपीएसच्या परीक्षा देताना सगळ्यात पोरं वैतागले होते ज्या पद्धतीला, ती पद्धत म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धत। नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे परीक्षा देऊन आल्यानंतर सुद्धा, तुमची रिस्पॉन्स शीट आल्यानंतर सुद्धा, तुम्हाला चांगले मार्क मिळाल्यानंतर सुद्धा गॅरंटी राहत नाही की आपलं सिलेक्शन होणार आहे का लगेच। अलग लक्षात, हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे।
कारण नॉर्मलायझेशनची प्रोसेस झाल्यानंतर एखाद्या कमी मार्कवाला, समजा 100 मार्काचा पेपर आहे, त्याला 60 मार्क पडले तर तो काही भरोसा नाही की 70-80 पर्यंत जातोय का काय, आणि 60 वाला 40 वर येतोय का काय, याची काहीच गॅरंटी नाहीये. म्हणजे तुम्हाला नॉर्मलायझेशन होईपर्यंत वाट बघणं म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखं विद्यार्थ्यांना राहावं लागतं. ज्यांनी TCS IBPSच्या परीक्षा दिल्यात त्यांना चांगल्या पद्धतीने या गोष्टीबद्दल माहिती असणार आहे. लक्षात येतंय? म्हणजे नॉर्मलायझेशन निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. लक्षात, नॉर्मलायझेशनची विस्तृत माहिती जी आहे ती आयोगामध्ये नेमकं कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होईल याच्या पद्धतीची प्रोसेस ही आयोग त्यांच्या संकेतस्थळावर लवकरच जाहीर करणार आहे. पण सध्या जे SSCचं होतं नॉर्मलायझेशन, तशाच पद्धतीने आता SSCच्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा असतात, GD असेल, MTS असेल, CGL असेल किंवा TCSने घेतलेल्या परीक्षा असतील, हीच थोडेफार कमी जास्त करून हीच प्रक्रिया याच्यासाठी राबवली जाते. विशेष वेगळी काही प्रक्रिया राबवली जाणार नाहीये. त्याच पद्धतीने प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आन्सर की प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. म्हणजे प्रत्येक शिफ्टच्या आन्सर की सुद्धा जाहीर केल्या जाणार आहेत. आणि प्लस मध्ये रिस्पॉन्स शीट म्हणजे TCS IBPS प्रमाणेच तुमच्या अधिकृत वैयक्तिकरित्या तुमचे ईमेल असेल किंवा तुम्ही दिलेला नंबर असेल, याच्यावर तुम्हाला ती रिस्पॉन्स शीट अवेलेबल होणार की आपण काय उत्तर दिलं होतं आणि चुकलेलं उत्तर कोणतं आणि योग्य पर्याय कोणता आहे, आणि तुमचे निगेटिव्ह मार्क किती कटलेले आहेत, हे सगळं प्रोसेस त्याच्यामध्ये असते. ती फाईल सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. अभ्यासक्रमानुसार पूर्व मुख्य परीक्षेचा निकाल राबविण्यात येईल. याच्यात पूर्व परीक्षेबद्दल दिले फक्त माहिती सांगितलेली आहे. आता अजूनही याच्यामध्ये संभ्रम आहे मुख्य परीक्षेच्या संदर्भात. मुख्य ऑनलाईन असेल का, याच्याबद्दल अजून प्रश्नचिन्हच आहे, की ऑफलाईनच होईल याच्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. तसंच या वर्षीची जी मुख्य परीक्षा आहे, ही मुख्य परीक्षा पहिल्या पॅटर्ननुसारच घेतली जाईल का आणखी त्याच्यामध्ये काही बदल असतील, आणि जाहिराती एक येईल का जास्त या वर्षी, याच्याबद्दल सुद्धा संभ्रम आहे. 2027च्या जाहिरातीसाठी नवीन पत्रक आलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये पाहणार आहोत. आपण अगोदर आयोगाने निर्णय घेतलेले पाहू आणि त्याचे इम्पॅक्ट, त्याचा परिणाम आपल्यावर काय होणार आहे आणि कशा पद्धतीने याला सामोरं जायचंय पुढे पाहणार आहोत. हा मुद्दा लक्षात आला असेल. त्यानंतर बघा, आता अजून एक सांगितलेलं आहे, प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्र व्यवहाराचा पत्ता खूप महत्वाचा आहे. म्हणजे करस्पॉन्डन्स ऍड्रेस विचारात घेऊन, तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन उमेदवाराला उपलब्धतेनुसार उमेदवाराच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल. म्हणजे अगोदर तुम्ही ज्यावेळेस MPSCचा फॉर्म भरायचा त्यावेळेस तुम्हाला परीक्षा केंद्र निवडता येत होतं. पण तुम्ही आता काय होणार आहे, तुम्ही ज्यावेळेस प्रोफाईल असते तुमची, प्रोफाईलमध्ये तुमचा परमनंट ऍड्रेस हा तुम्हाला टाकावा लागतो आणि त्याच पद्धतीने करस्पॉन्डन्स ऍड्रेस सुद्धा तुम्हाला ऍड करावा लागतो. म्हणजे तात्पुरता तुम्ही कुठं राहताय हा सुद्धा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागतो. आणि मग जो करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस मध्ये तुम्ही जे लोकेशन सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्याच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सेंटर दिलं जाईल. याच्या अगोदर कोविडमध्ये मेन्सच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये आणि प्रीच्या सुद्धा एकदा असंच झालं होतं. त्यावेळेस कोविडमुळे खूप इश्यू चालू होते आणि त्यावेळेस आयोगाने काय केलं की करस्पॉन्डन्स ऍड्रेस जो आहे त्यानुसार तुमचे सेंटर जे आहेत ते दिले होते. लक्षात, म्हणजे आता तुम्हाला सेंटर निवडायचा सुद्धा याच्यामध्ये अधिकार नसणार आहे. तुम्हाला तुमच्या करस्पॉन्डन्स ऍड्रेस नुसारच काय करता येईल, सेंटर निवडता येईल. त्याच्यामुळं आता फॉर्म भरायच्या अगोदर सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, आता मी फॉर्मची प्रोसेस वगैरे सांगणार नाही, पण हा नवीन बदल आहे त्यामुळे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही पूर्व परीक्षेलाच फॉर्म भरताना तुमची प्रोफाईल अपडेट करून घ्या. मुख्य परीक्षेला प्रोफाईल अपडेट केली तरी तुमची पूर्व परीक्षेचीच प्रोफाईल ग्राह्य धरली जाते. त्यामुळे शक्यतो तुम्ही आता तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी जर तुम्हाला परीक्षा पाहिजे असेल, म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये राहताय, तुम्ही मूळ कुठल्या तरी बाहेरच्या गावात आहेत आणि तुम्हाला पुण्यातच किंवा पुण्याच्या आसपास जर तुम्हाला सेंटर पाहिजे असेल आणि तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस जर अजूनही तुम्ही पुणे केला नसेल तर पुणे करायचा. लक्षात येतंय, त्यानुसारच तुम्हाला सेंटर हे दिले जाणार आहेत. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. म्हणजे ती प्रोफाईल अपडेट करूनच फॉर्म भरा, चेक करा अगोदर प्रोफाईलमध्ये. प्रोफाईलची KYC करण्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलंय, KYC सुद्धा तुम्हाला प्रोफाईलची करून घ्यावी लागणार आहे, कंपल्सरी आहे फॉर्म भरताना. म्हणजे ह्या दोन गोष्टी प्रोफाईलच्या अपडेट करूनच तुम्ही फॉर्म भरायचा. एक तर KYC अपडेट करायचे आहे आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस तुमच्या सोयीनुसार आहे का चेक करा, नसेल तर तो बदलायचा आहे. ह्या दोन्ही गोष्टी गट क चा म्हणजे ग्रुप C चा पेपरचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी करायच्या, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा, हे झालं जाहिरातीमध्ये काय काय सांगितलं त्यांनी ते. आता त्याच्यानंतर रात्री लगेच एक पत्रक आलं 25 जूनच हे जाहिरातीच्या दिवशीच. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ ब संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवेची प्रीमेन्स आणि ग्रुप C
ची प्री आणि ग्रुप बी ची प्री ह्या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याच्या संदर्भात. म्हणजे काय सांगितलेलं ह्या आयोगाने स्पष्टीकरण पत्रक काय दिलं याच्यामध्ये, राज्यसेवा परीक्षा, ग्रुप बी परीक्षा आणि ग्रुप सी परीक्षा याच्या फक्त पूर्व परीक्षा ह्या वर्षातून 2 वेळा नाही म्हणला, 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा घेण्याच्या संदर्भात. म्हणजे पूर्व परीक्षा याच्या जाहिराती मल्टिपल येणार आहेत एकाच वर्षामध्ये. पूर्व परीक्षेच्या म्हणतोय फक्त एकाच येणार आहेत. काय काय सांगितले व्यवस्थित बघूया. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा गट अ, जे महत्वाचं नाही ते फास्ट वाचतो बरं पोरांनो, तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे मी. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा राजपत्रित गट अ ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा व गट क पूर्व परीक्षा तीनही परीक्षा वर्षातून केवळ एकदाच होतात. पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरत नाहीत. तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षेची तयारी करतात. उपरोक्त तीनही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी बघा कशी मलमपट्टी लावतायत. अगोदर जखम त्यांनी आयोगानेच करायची आणि मलमपट्टी पण त्यांनीच लावायची. उमेदवाराचा आवश्यक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काय केलं जाणार आहे, राज्यसेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. उपरोक्त तीनही परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. म्हणजे आता राज्यसेवेची प्री, कंबाईन ग्रुप बी आणि सी ची प्री ह्या तीनही परीक्षा सीबीटी प्रणाली आधारित म्हणजे ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ह्या तुमच्या होणार आहेत असं सांगितलेलं आहे. लक्षात. आणि मग ह्याचं नॉर्मलायझेशन सुद्धा हे सुद्धा या सगळ्याच परीक्षेला लागू असणार आहे, जता ग्रुप सी ला करण्यात आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे की काय कोणत्याही एका परीक्षेमधून बघा कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवाराला त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात येईल. म्हणजे बघा काय म्हणता आयोग की मुलांना जास्तीत जास्त संधी मिळावी. मुलं वर्षानुवर्ष तयारी करतात आणि एकदा प्री मधून उडाले डायरेक्ट त्यांना पुढच्या वर्षीची वाट बघावी लागते. त्याच्याऐवजी वर्षामध्ये मल्टिपल प्री परीक्षा घ्यायच्या जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील आणि जेवढ्याही पूर्व परीक्षा झालेल्या आहेत आणि त्याच्यातून जेवढेही मुलं मेरिटनुसार मेन्सला क्वालिफाय झालेत त्यांची एकच मुख्य परीक्षा घ्यायची. म्हणजे राज्यसेवेच्या 2 समजा राज्यसेवा प्री झाल्या तर दोन्ही मधून प्री पास झालेल्या दोघांची मिळून एकच मुख्य परीक्षा. ग्रुप बी मध्ये समजा 3 ग्रुप बी प्री झाल्या, तिन्ही मधून जेवढे मुलं मेन्सला बसलेत त्यांची एकच मुख्य परीक्षा. आणि त्याच पद्धतीने सीला सुद्धा तशाच पद्धतीने अशा पद्धतीने करण्यात येणार आहे. लक्षात. आणि सन 2027च्या पूर्व परीक्षेपासून लागू करण्यात येईल. म्हणजे 2027च्या आता 26ची ग्रुप बी ची झालेली, ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे. राज्यसेवेची परीक्षा सुद्धा प्री झालेली आहे, मेन्स सुद्धा झालेली आहे. आता काय ही सगळ्या परीक्षा झाल्यात. आता 27ला जे 27ची जाहिरात येईल त्या जाहिरातीपासून ही प्रोसेस अंमलबजावणी केली जाणार आहे. म्हणजे महत्वाचे आयोगाने ऐतिहासिक घेतलेले निर्णय म्हणजे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार, मल्टिपल शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आणि त्याच पद्धतीने नॉर्मलायझेशन होणार आणि त्याच पद्धतीने एक पेक्षा जास्त पूर्व परीक्षा होणार आणि सगळ्या पूर्व परीक्षेचे मिळून एकच मुख्य परीक्षा होणार. म्हणजे आता जे सांगितलं हे सगळ्या आतापर्यंतच्या सांगितलेल्या गोष्टीचा सार आहे. आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे मी कुठंतरी कालच वाचलं होतं की काय की आम्ही सासू आमच्यात नको म्हणून व्हायरल राहायचं ठरवलं आणि सासूच वाट्याला आली, अशा प्रकारचा कार्यक्रम झालाय. म्हणजे नेमक्या सगळ्या परीक्षा ग्रुप सीच्या वगैरे ज्या परीक्षा सरसेवा या एमपीएससी ने घेतल्या जाव्यात ही विद्यार्थ्यांची मागणी का होती. तर टीसीएस आयबीपीएस ऑनलाईन आहे, इथं फ्रॉड होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी परीक्षेबद्दल मनामध्ये संशय निर्माण होतो आणि तो संशय निर्माण झाल्यामुळं कुठेतरी त्याचा परिणाम अभ्यासावर सुद्धा होतो. प्लस दुसरं म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये होणारे घोळ. तुम्ही आता चंद्रकांत पाटलांचं एक ट्विट मी पाहितलं, फेसबुक पोस्ट पाहितली, टेलिग्रामवर सुद्धा होती की तुमच्या ऑनलाईन परीक्षा मध्ये सुद्धा घोळ करता येतो, काही हॅक करता येते जगात. एलॉन मस्कची वेबसाईट हॅक करता येते, बाकीच्या तर गोष्टी काय राहिल्या. त्याच्यामुळे कुठेतरी हे जे भ्रष्टाचार करायचा, लबाडी करायची आणि लबाडी करून कुठेतरी सिलेक्ट व्हायचं, मग याला काही राजकारणी मदत करणार, याला काही अधिकारी लोक मदत करणार आणि संगनमताने कुठेतरी ज्याला त्या पदासाठी पात्र नाही त्याला त्या पदाची संधी मिळणार, ह्या गोष्टी होणार. आणि हे असले जे भामटे लोक आहेत ना, हे भामटे लोक जागे होणार. अरे आता परीक्षा ऑनलाईन आहे, शिफ्ट नुसार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे, चला काहीतरी घोळ होतोय का ते बघूया.
आणि हे भामटे जागे झाले कुठंतरी परीक्षेमध्ये घोळ होणार. आणि आयोगाच्या हातामध्ये यंत्रणा राहील का? आज पूर्ण पेपर आयोग हँडल करतं जिल्हा निवड समितीच्या मदतीने पूर्ण परीक्षा. आणि आता ऑनलाईन म्हणल्यानंतर कुणाला तरी कंत्राट देणार, म्हणजे पुन्हा TCS IBPS कडे त्यांनी दिलं की आयोगाकडे ही यंत्रणेचं नियंत्रण. आयोग पारदर्शक आहे का? आहे. आयोगाला चांगल्या परीक्षा घ्यायच्यात का? घ्यायच्यात. पण आयोगाच्या खाली जर यंत्रणा, दुसरी पॅरलल यंत्रणा त्यांच्यासोबत जर उभी राहत असेल या परीक्षा पद्धतीमध्ये, तर त्या यंत्रणेवर संशय विद्यार्थ्यांचा आहे आणि त्याची कदर आयोगाने केली पाहिजे. आणि कुठेतरी हा निर्णय बदलणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची सुद्धा तीच मागणी आहे आणि ते योग्य सुद्धा आहे. आयोगावर विश्वास विद्यार्थ्यांचा आहे, पण आयोगासोबत दुसरे कुणी आले की तिथं जमत नाहीये. ऑनलाईन परीक्षा म्हणलं की आयोगाला कुणाला तरी सोबत घ्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये संशय आहे. हा पहिलं नुकसान सगळ्यात महत्वाचं होणार आहे. आता बघा आणखी एक महत्वाचं नुकसान. आता मल्टिपल प्री एक्झाम होणार आहेत. समजा पहिली प्री मे एक्झाम, उदाहरण देऊया आपण, पेन बदलतो मी. पहिली मुख्य पूर्व परीक्षा फेब्रुवारीमध्ये झाली. फेब्रुवारीमध्ये पहिली पूर्व परीक्षा झाली. समजा तुम्ही ग्रुप बी चा पेपर देताय. नंतरची दुसरी सप्टेंबरमध्ये झाली. म्हणजे पहिली पूर्व परीक्षेमधून पात्र झाले काही मुलं, मेन्सला गेले. ते दुसरे पूर्व परीक्षेमधून पात्र झाले, काही पोरं मेन्सला गेले. आणि हे मेन्सला गेलेल्यांची एकत्र मुख्य परीक्षा समजा नोव्हेंबरमध्ये झाली. समजा जरा नोव्हेंबरमध्ये झाली मुख्य परीक्षा. म्हणजे फेब्रुवारीमध्ये दिलेल्या पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचा मुख्यचा पेपर नोव्हेंबरमध्येच आहे आणि सप्टेंबरमध्ये पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचा पेपर सुद्धा कधी? नोव्हेंबरमध्येच. मग याला मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी मिळणारा वेळ आणि सप्टेंबर मधून गेलेल्या विद्यार्थ्याला मिळणारा वेळ याच्यामध्ये तफावत आहे. आणि विद्यार्थी काय होतात, पूर्व परीक्षा होईपर्यंत मुख्यच्या लगेच नादी लागत नाहीत. अगोदर पूर्वचं करून घेऊ दे बाबा आणि मग मुख्यचं बघू, असं करतात. मग हा सप्टेंबरचा जरी हा मुख्यची तयारी करत असला तर सप्टेंबरचा पूर्वचीच तयारी करत राहणार आहे आणि कुठेतरी मुख्यच्या तयारी करताना त्याला वेळ कमी मिळणार आहे. मग हे नंतर मुख्यला गेला तरी सिलेक्शनचं प्रमाण यांचं जर जास्त असेल तर तुम्ही 4 आणि 5 आणि 2 आणि 3 मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा घेताच कशाला? हे सुद्धा आहे ना. आणि बघ गरज काय याची? 7-7 हजार जागांच्या क्लर्कच्या जागा होत्या. 7-7 हजार जागांची ऑफलाईन, एकच पूर्व आणि एकच मुख्य. याच्यानुसार जर आयोगाने आता परीक्षा पद्धत राबवली आहे, आणखी राबवायला काय हरकत आहे? तुम्ही संवर्ग एक्स्ट्रा ऍड करा, विद्यार्थ्यांचं काही म्हणणं नाहीये. तुम्ही ही आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही बदल न करता, आता याच्यात तुम्ही अनेक जण म्हणतात की फायदा पण आहे. फायदा पण सांगतो तुम्हाला की याच्यातून पूर्व परीक्षेला जो सटकलेला विद्यार्थी थोड्या मार्काने, त्याला पुन्हा संधी उपलब्ध होणार आहे. म्हणजे त्याचं पूर्ण वर्ष वाया जाणार नाही. हा फायदा आहे. याचं एवढंच नुकसान हे नाहीये. हे नुकसान जर मी सांगितलं असं तुम्हाला, खूप मोठं नुकसान नाही होणार आहे याच्यामध्ये, बरोबर आहे का? पण हे असं जरी तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय तरी सुद्धा मग ऑफलाईन मध्येच करा. ऑनलाईन मध्ये ही गोष्ट नको. आणि ऑफलाईन मध्ये हे जर केलं तर विद्यार्थीचं स्वागतच करणार आहेत आणि विद्यार्थी अभ्यास आणखी जोमाने करणार आहेत. विद्यार्थ्याला एनर्जी येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा सिलेक्ट करताना अधिकारी गुणवत्तापूर्ण करता येणार आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे कुठेतरी हा निर्णय घेताना आयोगाने गडबड केली आहे का असाही मनामध्ये प्रश्न पडतोय. आला लक्षात? मग सगळी जबाबदारी आयोगाला जर घ्यायचीच नव्हती तर डिसिजन पहिल्यांदा आयोगाने ऍक्सेप्टच करायचं नाही, सगळ्या परीक्षा आम्ही घेणार म्हणून. आयोगावर विश्वास आहे ना, तर सर्वच्या सर्व 100% जबाबदारी आयोगाने घ्यावी. सगळी परीक्षा यंत्रणा आयोगाच्या अंतर्गतच असावी आणि परीक्षा ऑफलाईन असावी. ह्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हे याने विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. अजून बघा नॉर्मलायझेशन केलं की मग असे सांगितलं तुम्हाला, तुम्ही अनप्रेडिक्टेबल राहता. तुम्हाला परीक्षा देऊन आल्या आल्या किती मार्क पडणार आहेत याचा अंदाज लावून तुम्हाला काहीच फायदा नाही. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्काची तफावत येते. आता बघा, याचा अर्थ असा नसतो की खरंच एखाद्या विद्यार्थ्याचे खूपच जास्त मार्क वाढतात, खूपच कमी होतात, असं नसतं होत. नॉर्मलायझेशनच याच्यासाठी केलेलं आहे की परीक्षेचा एखाद्या शिफ्टमध्ये पेपर थोडासा अवघड असू शकतो, सोपा असू शकतो आणि त्याचं कुठंतरी ताळमेळ बसावा म्हणून सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून नॉर्मलायझेशन आहे. ती काय प्रोसेस वाईट नाहीये, पण एमपीएससी मध्ये ती प्रोसेस येत असताना विद्यार्थ्यांना कुठंतरी अनप्रेडिक्टेबिलिटीचा धोका जास्त आहे आणि त्याच्यामुळे पोरांना वाट बघावी लागणार आहे. एकतर आयोगाला परीक्षा पद्धत राबवताना उशीर होतो आणि त्याच्यामध्ये या गोष्टींना सगळ्या उशीर, नंतर मुलं कुठंतरी कन्फ्यूज होतात, त्यांच्या अभ्यासावरचा फोकस कमी होतो. पद्धत वाईट नाहीये, पण त्याच्यापेक्षा बेटर पद्धत आता असताना आणि ती तुमची कॅपॅसिटी आहे, मग नवीन हा घाट कशासाठी?
हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हे सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान हे महत्वाचं आहे. आलं लक्षात. आता हे नॉर्मलायझेशन कसं होणार वगैरे आयोग स्पष्ट करणार आहे. आताची जी प्रोसेस आहे ती सांगत नाही बसत मी. लक्षात. अशा पद्धतीने प्री मेन्सचं सुद्धा तुम्हाला सांगितलं. ऑनलाईन परीक्षेचे घोळ आतापर्यंत ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप मोठे घोळ होत आहेत. त्याच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे आणखी एक सर्वात महत्वाचा धोका कोणता आहे बघा, तुम्हाला सांगतो. ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळं एखाद्या सेंटरवर जर तांत्रिक काही घोळ झाला तर तिथं वेळ मागं पुढे होतो. आता संपूर्ण महाराष्ट्राच्या सेंटरमध्ये सर्वांना समान न्याय देऊन बरोबर प्रॉपर वेळेचं नियोजन करून परीक्षा राबवल्या जातात. पण आता एक कोणता तरी टेक्निकलच प्रॉब्लेम झाला, माझा माऊसच चालना, बरोबर आहे का, माझ्या स्क्रीनवर प्रश्नच व्यवस्थित दिसना, हे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. कुठंतरी सर्व्हरच डाऊन झालंय. आलं लक्षात. हे सगळे टेक्निकल प्रॉब्लेम होतात कारण शेवटी ती मशीन आहे आणि एवढ्या जणांना सोबत परीक्षा घ्यायची आणि त्याच्यामुळं कुठंतरी विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यावर अन्याय व्हायची शक्यता आहे. उशिराच पेपर सुरू झाला, लवकरच सुरू झाला, कुठं काहीतरी वेळ झाला, कुठं भरपूर प्रॉब्लेम आहेत. जे NTC IBPSच्या परीक्षा दिल्या त्यांना माहिती ह्या टेक्निकल गोष्टीच्या अडचणी आल्या की त्याला काहीच कोणी करू शकत नाही आणि हा सुद्धा धोका आहे. आणि याच्यामुळे कुठंतरी एखाद्या सेंटरवरच्या पोरांवर अन्याय व्हायची शक्यता आहे. बऱ्याच वेळेस मागच्या तलाठी भरती जेव्हा TCSने घेतली होती, काही ठिकाणी 20-20 मिनिटं पेपर लेट सुरू झाले, कुठं काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम, कुठं सबमिटच व्हायना, कुठं कॉम्प्युटरचा माऊसच नीट चालना, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. हा लक्षात. अशा पद्धतीने आहे. आणि पण परीक्षेची जी वेळ असते त्याचं प्रॉपर नियोजन सुद्धा करता येत नाही. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग परीक्षेच्या वेळेचं प्रॉपर नियोजन, आयोगालाही त्याचा त्रास होणार आहे आणि विद्यार्थ्याला दोन्ही बाजूने सुद्धा त्रास आहे. आणि कुठेतरी हे तोटे नुकसान विद्यार्थ्यांचं याचा विचार करणं आयोग असेल, शासन असेल, या प्रत्येकाने केला पाहिजे. हे तोटे खूप महत्वाचे आहेत. लक्षात. अशा पद्धतीने. आणि परीक्षा केंद्राबाबतीत अडचणी, सर्वात महत्वाचा परीक्षा केंद्राबाबतीमध्ये अडचणी, एवढ्या अडचणीत परीक्षा केंद्र एकतर कमी अवेलेबल आहेत. प्रत्येक शाळेवर आता जर ऑफलाईन पेपर असेल तर कोणतीही शाळा असेल तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा आयोग पेपर घेऊ शकतो. आणि शाळा काय कमी नाहीत. लक्षात. महाराष्ट्रामध्ये शाळा कमी आहेत का? एवढ्या शाळेवर घेऊ शकतं. बरं, यंत्रणा आयोगाला स्वतःची नसते, जिल्हा निवड समिती मार्फत पेपर घेत असतात, त्यामुळे तिथले कर्मचारी सुद्धा त्यांना उपलब्ध होतात. त्यामुळे हे सेंटर खूप जास्त असतात. मल्टिपल सेंटर असल्यामुळं मुलांना सोयीच्या ठिकाणी सेंटर शक्यतो मिळतं. आता काय होणार, सोयीच्या ठिकाणी मिळणार नाही सेंटर. मग मुलं काय करतात, समजा पुण्यामध्ये राहून विद्यार्थी अभ्यास करतोय, एकतर पुण्यात सेंटर घेतो, पुण्यात सेंटर नाही भेटलं तर गावाकडे घेतो, चला त्याच्या नादाने आई वडिलाला भेटणं तरी होईल. आता कुठंतरी आता पुण्यालाच सेंटर जर नगरला दिलं, साताऱ्याला दिलं, ह्या सुद्धा गैरसोयी खूप होतात विद्यार्थ्यांच्या. आणि कुठंतरी याचा विचार करणं गरजेचं आहे. हे सुद्धा प्रॉब्लेम होणार आहेत. लक्षात. अशा पद्धतीने आहे. आता आयोग फायदे काय सांगतंय की याच्यामुळे गतिमानता येईल परीक्षा पद्धतीमध्ये, म्हणजे लवकर निकाल लवकर लागेल. बरोबर आहे. बरोबर का. परीक्षा पद्धती मल्टिपल पोस्टसाठी त्यांना परीक्षा पद्धत राबवता येईल. बरोबर आहे. पण त्या पोस्टवर जर अशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळं जो योग्य व्यक्ती तो बसला नाही तर मग या सगळ्या यंत्रणेचा फायदा काय झाला. आयोग स्वतंत्र संविधानिक संस्था आहे. तिला स्वतःचे संविधानिक असल्यामुळे स्वतःचे अधिकार घेण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. या गोष्टीचा फायदा काय राहिला. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने नॉर्मलायझेशन ऑनलाईनमुळं एकाच वेळी जास्त जणांची परीक्षा घेता येते. लक्षात. खूप जणांची शिफ्ट असतात त्यामुळे भरपूर जणांची परीक्षा घेता येते. हे सुद्धा आयोग स्पष्टीकरण कदाचित देऊ शकतं. पण बाबांनो, शाळा भरपूर आहेत. कुठं शाळा नाही असं नाही का. ऑफलाईनसाठी काय लागतं, शाळाच लागतात, कॉलेजेस लागतात, ते भरपूर येतं. कितीही जणांची परीक्षा घेऊ शकतं आयोगाने ठरवलं तर. ह्या कुठंतरी गोष्टीत हे फायदे आणि नुकसान आहेत. याच्यावर आता आयोग सुद्धा प्रेस घेणार आहे, आणखी एक्सप्लेनेशन देतील. मुलंही आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहेत. अनेक राजकीय जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भूमिका त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. पण सध्या अभ्यासक्रम तर काहीही बदलणार नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास कुठंतरी कमी पडू देऊ नका. सध्या काय होईल ते होईल. आता काही निर्णय घेतला आयोगाने, त्याला सामोरं जाऊन परीक्षा पद्धतीला सामोरं जाणं हे आपलं काम आहे. सिलेबस आपल्याला माहिती, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो. त्यामुळे अभ्यासामध्ये तुमच्या गॅप पडून देऊ नका कोणतंही. नाहीतर काहीतरी गोष्टी मनावर लागून द्यायच्या, आता कसं होणार आहे, आता लय अवघड झालं नाही का. आहे ती समोर येणाऱ्या गोष्टीला फेस करणं हे आपलं कर्तव्य आहे. लक्षात. ती जबाबदारी आपली. त्यामुळं निर्णय बदलला पाहिजे का 100% बदलला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत का 100% केले पाहिजे. याच्यातून जर आपण 100%च्या सक्सेस नाही राहिलो
तर आपल्याला ह्या सगळ्या यंत्रणेला सामोरं जावं लागणार आहे. ते सामोरं जायचं असेल, सगळ्यात आपलं महत्वाचं काम आहे तुमच्या अभ्यासात जे सातत्य आहे ते कुठेतरी कमी झालं नाही पाहिजे. तुमची नियमितता जी आहे, कंटिन्युटी जी आहे ती तशीच राहिली पाहिजे. आणि तुम्हाला जर त्याच्यासाठी अभ्यासाच्या मदतीसाठी जर पाहिजे असेल, महाराष्ट्र अकॅडमीवर आपली एकलव्य बॅच आहे. पूर्व आणि मुख्य दोन्हीसाठी सर्वात स्वस्त, सर्वात दर्जेदार टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्याचा 100% फायदा होईल. महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर नक्की 100% याचा सर्वांनी फायदा करून घ्यायचा आहे. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न अडचणी असतील कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं नक्की आपण उत्तर देऊया. आणि आपले हे चॅनल याच्यावर वेगवेगळ्या अशा एमपीएससीचे अपडेट नेहमी येत राहणार आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी 100% सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की याच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन करून दिशा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. धन्यवाद.